आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आपण त्यांच्याशी बातचीत करत. अण्णा, घरचा बाप्पा विराजमान केल्यानंतर तुम्ही पुणे शहरात फिरतायत, काय भावना आहे? घरचा बाप्पा विराजमान केला, माझ्या मंडळाचा केला, मंडळाची मिरवणूक संपवली आणि पुण्यातल्या काही प्रमुख मंडळांच्या आज भेटी होत्या. काही देखाव्यांचं उद्घाटन होतं, काही ठिकाणी या उत्सवाचंही प्राणप्रतिष्ठापना मूर्ती बाप्पाची होती. ते करतोय. मला असं वाटतं की नेहमीचाच भाव येतो, वेगळा भाव काय नाही. गेले 30 वर्ष मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करतानाचा उल्हास, जो काही जल्लोष आहे, जो उत्साह आहे, तोच आहे आणि तेच आज आहे. तुम्ही दरवर्षी गणपतीत असता, यंदाचा वर्ष तुमच्यासाठी गणपती खास आहे कारण तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलेले आहात. बाप्पा कसा बदलत गेलेला आपण आतापर्यंत? नाही, मला असं वाटतं की मी काही झालो तर त्यांनी काय फरक पडत नसतो. बाप्पा तोच आहे, उत्सव तोच आहे आणि आमच्यातला कार्यकर्ता तोच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की आम्ही शेवटी राजकीय माणसं जे काम करून राजकारणात कुठेही गेलो तरी कधी ना कधी माझी लागतो, पण गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता कधी माझी होत नाही. आमची भावना तीच आहे. त्यामुळे या उत्सवात त्याच भावनेतून आणि तेवढ्याच वेळ देऊन आणि सगळ्यांना काम आम्ही करतोय. मला असं वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा एक वेगळा आहे. जगभरामध्ये त्याचं एक वेगळं नाव, 130 वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून आमची जबाबदारीसुद्धा ही आहे की आमचा उत्सव हा असाच चांगला पुढच्या शेकडो वर्ष चालला पाहिजे. लोकसहभाग वाढला पाहिजे, लोकांनी याच्यामध्ये आलं पाहिजे, अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात झालं पाहिजे. ही आमची भूमिका आणि कार्यकर्ते आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो. अण्णा, 2-3 महिन्यावरती विधानसभा राहिलेल्या, त्या अनुषंगाने बाप्पाकडे काय मागणं मागता? बाप्पाकडं राजकारणासाठी काय मागायचं नसतं. बाप्पाकडं लोकहिताचं, जनसेवेचं आणि लोकांचं भविष्याचं, लोकांचं रक्षणाचं मागायचं. शेवटी हा विघ्नहर्ता आहे. बाप्पा संकट दूर करतो. त्यामुळे माझ्या संपूर्ण देशातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या पुण्यातल्या समाजातल्या शेवटच्या माणसाचं रक्षण कर, त्याचं संकट दूर कर, त्याच्यावरती तुझा कृपा आशीर्वाद असू देत, हेच मागितलं. बाप्पा, एक शेवटचा प्रश्न विचारतो अण्णा. खरं तर गेल्या काही दिवसापासून गणपतीचं स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आहे, याकडे आपण कसं बघता? निश्चितच मी तेच सांगितलं की मधल्या काळात काही स्वरूप बदललेलं आपण पाहिलं, पण आता अलीकडच्या काळात आपण कोविडचा काळ असेल, वर्षभर मंडळ, केवळ उत्सव नाही, तुम्हाला 10 दिवसात उत्सव करणारी मंडळं कमी दिसतील. जास्त मंडळं ही अशी आहेत की वर्षभर काम करतात, अनेक सामाजिक विधायक कार्यक्रम करतात, विधायक काम करतात, एखादं दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतात, एखादा पूर आलेल्या ठिकाणी स्वतः मदत करतात. कोविडच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून पुण्यातला प्रत्येक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता काम करत होता. मला असं वाटतं की हे बदलतंय. आज समाजाचं चित्र निश्चितपणे, आणि आमची जबाबदारी आहे की आम्ही लोकप्रतिनिधी आणि गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता, त्यामुळं हा आमचा उत्सव, याचं स्वरूप कुठेही बदलू न देता एक मांगल्यमय, एक चांगल्या विधायक धार्मिक वातावरणामध्ये तो उत्सव साजरा केला पाहिजे, यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये आमचा प्रत्येक गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्याची भावना हीच आहे. खूप खूप धन्यवाद. तरी होते मुरलीधर मोहोळ. घरचा गणपती बाप्पा विराजमान केल्यानंतर जे आहे ते पुणे शहरातल्या विविध मंडळांना भेटी देत आहेत आणि त्यांचं मत गणपतीबद्दल जे आहे किंवा मंडळांबद्दल जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाईसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.